मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी बुधवार 29 ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। पक्ष प्रवेशानंतर अवघ्या आठवड्याभरातच त्यांनी आपल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचा धडाका सुरू केला आहे। मंगळवारी ते मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मतदारसंघातील प्रलंबित विकास कामांबाबत निवेदन दिले। या भेटीत पालकमंत्री जयकुमार गोरे तसेच माजी आमदार यशवंत तात्या माने हे देखील उपस्थित होते। राजन पाटील यांनी पक्ष प्रवेशानंतर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केलं असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन सर्व जागा जिंकण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। मोहोळ मतदारसंघातील सर्वसामान्यांच्या विकासासाठी आणि मतदारांच्या विश्वासासाठी मी पुन्हा कामाचा धडाका लावला आहे असं त्यांनी सांगितलं। दरम्यान पाटील यांच्या या सक्रिय हालचालींमुळे मोहोळ मतदारसंघात नव्या राजकीय समीकरणांना सुरुवात होण्याची चिन्हे दिसत आहेत। स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या पुनरागमनामुळे उत्साहाचं वातावरण आहे।